जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाहस्तनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते. कोण होणार महाराष्ट्राचा महावक्ता? या भव्य स्पर्धेत मी सहभागी झालेली, सातारा जिल्ह्यातून सहभागी झालेली, फलटण तालुक्यातून सहभागी झालेली आणि तटावे गावातून सहभागी झालेली मी आर्या किरण राक्षी. सर्वप्रथम मी ही स्पर्धा आयोजित करणाऱ्या आयोजकांचे मनापासून आभार मानते की त्यांनी ही भव्य दिव्य वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली. या भाषणाचा विषय खूप शानदार आहे. या भाषणाचा विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? 36 हत्तींचे बळ, त्रस्त मोगलांना करणारे व परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणारे, शिस्तप्रिय वाणिज्य तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. अशा या रयतेच्या राजास माझा मानाचा मुजरा मला अभिमान वाटतो की मी महाराष्ट्रात जन्माला आले, मराठी माणूस म्हणून जन्माला आले. आणि याच्याही पेक्षा मला अभिमान वाटतो की मी शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्य आणि पवित्र भूमी आणि हिंदू धर्मात जन्माला आले. शिवरायांचं नाव घेतलं की तोंडातून जय बाहेर पडल्याशिवाय राहत नाही. चला तर मग बघूया आपला महाराष्ट्र कसा आहे. महाराष्ट्र म्हणजे मराठी मनांचा, महाराष्ट्र म्हणजे मावळ मातीचा, भक्तीचा, शक्तीचा आणि पैलतीराचा हा महाराष्ट्र, माझ्या शिवरायाचा हा महाराष्ट्र, स्वराज्याचं स्वप्न मनी बाळगणाऱ्या शहाजीराजांचा हा महाराष्ट्र आणि स्वराज्याचं रक्षण करणाऱ्या संभाजीराजांचा हा महाराष्ट्र. आणि या तिन्ही जणांना एकत्र जोडणारी रेषा म्हणजे राष्ट्रमाता जिजाबाई साहेबांचा हा महाराष्ट्र. अशाच या महाराष्ट्रात 19 फेब्रुवारी शिवनेरी किल्ल्यावर सनई चौघडे वाजत होते. सुलतानाई अंधाराने महाराष्ट्र ग्रासलेला असताना जिजाबाई साहेबांच्या पोटी एका सूर्याने जन्म घेतला. तो जन्म केवळ एका पुत्राचा नव्हता हो, तर तो जन्म रयतेच्या स्वराज्याचा होता. ज्या काळात तलवारीच्या जोरावर धर्म बाटकले जायचे, आया बहिणींची अब्रू लुटली जायची, त्याच काळात माझ्या शिवबानं हातात तलवार घेतली. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. हे कृत्य करायला केवळ मनगटातच जोर नाही, तर काळजातही वाघाचं काळीज असावं लागतं. भगव्याची धमक बघ, स्वाभिमानाची आग आहे. भगव्याची धमक बघ, स्वाभिमानाची आग आहे. घाबरतोस कोणाला वेड्यात, तर शिवबाचा वाघ आहेस, तर शिवबाचा वाघ आहे. मुजरा त्या छत्रपती शिवरायाला, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला तोड नाही, ज्याच्या शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचं छत्र म्हणजे त्या आभाळाचा सन्मान, मराठी मनाचा धगधगता स्वाभिमान, काळीज आहे सह्याद्री, ज्याला शंभूंचा अभिमान, ज्याचं देवालयात पहिलं स्थान, असे आपले प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर मी अनेक माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा बघितला, पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा एकच वाघ बघितला, तो म्हणजे राजा शिवछत्रपती. सांग ओरडून या जगाला, भीत नाही कोणाला, सांग ओरडून या जगाला, भीत नाही कोणाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद हिंदूंना, वाघ म्हणतात या मर्दाला, वाघ म्हणतात या मर्दाला. स्वराज्य केवळ जमिनीचा तुकडा नव्हता, तर ते रयतेचे राज्य होते, जिथे स्त्रियांचा सन्मान हा देवपूजा इतकाच पवित्र मानला जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी
महाराजांनी आपल्या चरित्रातून जगाला शिकवले की जो तलवारीच्या जोरावर साम्राज्य जिंकतो, जो तलवारीच्या जोरावर साम्राज्य जिंकतो तोच खरा योद्धा. पण जो स्त्रियांच्या सन्मानासाठी आपली मान चुकवतो ना, तो खरा योद्धा असतो. शिवाजी महाराजांच्या स्त्रीविषयीचा दृष्टिकोन आजही महाराष्ट्राला आदर्श ठरतो. महाराजांच्या स्वराज्यात स्त्रीकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाचीही हिंमत नव्हती. त्यांचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची घटना. युद्धातून जेव्हा महाराज घरी आले आणि त्यांच्या सुनेला महाराजांसमोर आणले गेले, तेव्हा महाराज संतापले आणि तिला तिच्या घरी पाठवले आणि उद्गारले, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही बदलो असतो छत्रपती. ही ओळ केवळ शिवरायांच्या उच्च संस्कारांची साक्ष आहे. रांजणगावच्या पाटलाला दिलेली चौरंगा ही शिक्षा असो किंवा मोहिमेवर असताना स्त्रियांना संरक्षण देण्याचे कडक नियम. महाराजांनी नेहमी स्त्रीला जगदंबा मानले. तिच्यावर कधी हात टाकला जाणार नाही. या घटनेतून दिसून येते की शिवराय हे केवळ शूर योद्धे नव्हते, तर ते चारित्र्य संपन्न रयतेचे राज होते. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, जे छत्रपतींना केलं ते जगाने कधीच केलं नाही. आणि जे जगानं केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही. म्हणूनच जगाला छत्रपती शिवाजी महाराजांसमोर झुकावे लागते. महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये स्त्रियांचा नेहमीच आदर्श केला. म्हणूनच आज जी स्त्री मला ऐकत आहे तिला मी सांगू इच्छिते, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार हाय. महाराष्ट्राची वाघीण तू तलवारीची धार हाय. अगं भगव्याची रक्षणीक तू भवानीचा वार हाय. कमी समजू नको तू स्वतःला, तू जिजाऊची लेक आहे. जर आतापर्यंतचा आशिया खंडातला इतिहास बघितला तर सर्वात मोठं राज्य होतं ते म्हणजे औरंगजेबाचं आणि सर्वात छोटं राज्य होतं ते म्हणजे माझ्या शिवरायांचं. जर बघायला गेलं तर काबूल पासून कन्याकुमारी पर्यंत, गंगेपासून यमुनेपर्यंत राज्य होतं ते म्हणजे औरंगजेबाचं आणि अवघ्या 6.5 जिल्ह्यांचं राज्य होतं ते म्हणजे माझ्या छत्रपती शिवरायांचं. बघायला गेलं तर औरंगजेबाचं राज्य होतं मणभर आणि माझ्या शिवरायांचं राज्य होतं कणभर. तरीही औरंगजेबाला शिवरायांचं राज्य का चिरडायचं होतं? तिकडे आदिलशाही आहे, तिकडे मुघल आहे, तिकडे निजाम आहे, हे का नाही? स्वराज्यच का? याचं उत्तर औरंगजेब आपल्या मृत्यूपत्रिकेत लिहितो. इराणचं राज्य हे अब्बासचं आहे, अफगाणिस्तानचं राज्य हे अफगाणींचं आहे, नगरचं राज्य हे निजामांचं आहे आणि विजापूरचं राज्य हे आदिलशहाचं आहे. परंतु स्वराज्य हे केवळ कोणत्या सम्राटाचं नाही, केवळ कोणत्या बादशहाचं नाही, तर हे राज्य इथल्या रयतेच्या स्वराज्याचं आहे. आणि जिथे रयतेचं राज्य तिथे माणसं मरायला आणि मारायला मागे पुढे बघत नाही. मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही. स्वराज्याच्या ध्येयापासून मागे हटणार नाही. ज्यांच्या नावाच्या केवळ उच्चाराने अंगात धास्तींचं बळ संचारतं, ज्यांच्या पराक्रमाने अंगावर सरसर काटे येतात, अशा त्या श्रीमंत योगी छत्रपती शिवरायांना आपण केवळ फोटोमध्ये न ठेवता, आपण शिवाजी महाराजांना केवळ फोटोमध्ये न ठेवता त्यांच्या विचारांना आपल्या आचरणात आणले पाहिजे. त्यांना हीच खरी मानवंदना ठरेल. तमाम जगाला हेवा वाटावा असा राजा आपल्या मातीत होऊन गेला.
त्यांच्या तलवारीने केवळ शत्रूचा शिरच्छेद केला नाही हो, तर माणसांना जगायला शिकवले, माणसांना लढण्याची ताकद देऊन गेले. महाराजांनी शिकवले, महाराजांनी शिकवले की संकटे कितीही मोठी असली तरी डगमगायचे नाही, सतत लढत राहायचे. कधीतरी शांतपणे विचार करा, जर जिजाऊंचे हे पुत्र नसते तर आपण कोणत्या भाषेत बोललो असतो, आपण कोठे राहिलो असतो, आपली भाषा काय असती. त्यांनी 18 पगड जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून माणसांची फौज उभी केली. आज आपल्यालाही त्याच एकतेची गरज आहे. द्रावादुम चंडपर चीतामृग जंडपर इंद्रजमी जंबपर बाडवसु अंबपर रावणस दंबपर रघुकुल राजे पौनबरी बाहपर संभुरती नाहपर जो सहस्त्र बाहपर राम दुर्ज राजे द्रावाजुन जंडपर श्रीतामृग जंडपर भूषण वितुंडपर जैसे मृगराज तेजतम अंशपर कन्न जिमी कंसपर त्योमलेच वंशपर शेर शिवराज. जाता जाता एवढेच म्हणे, जाता जाता एवढेच म्हणे, मी ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा, मी ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा. छातीत ठोकून सांगते, छातीत ठोकून सांगते, मी शिवरायांचा मावळा, मी शिवरायांचा मावळा. धन्यवाद.